पुणेकर आणि मुंबईकर वी ऑलवेज ड्रीम की वीकेंडला कुठे जाऊ. सम पीपल थिंक आइसलँड, काश्मीर, फॉरेन लोकेशन्स, बट ॲक्च्युली इतकं दूर जाण्याची गरजच नाही. बिकॉज महाराष्ट्रामध्येच आहे एक हिडन हेवन, तापोळा. येस, महाराष्ट्राज ओन मिनी काश्मीर. महाबळेश्वर पासून फक्त 30 किलोमीटर आणि सातारा पासून फक्त 50 किलोमीटर बस. 2-3 तास आणि तुम्ही नेचरच्या हार्टमध्ये. इमॅजिन सकाळच्या धुक्यातली शांत हवा, चारी बाजूला हिरवगार वातावरण, शांत पाणी, ट्रेक्स आणि बोटिंग, पेडल बम्पिंग आणि कुठलाही सिटी नॉईज नाही, फक्त peace. And the best part, you can plant your stay in your own private luxury space right in the middle of green paradise. So if you're planning your next weekend escape, no overthinking, Tapola is the best destination. Let's go and explore. शहराच्या गोंधळातून सुटका हवी आहे का? सो वेलकम टू तापोळा, मिनी काश्मीर ऑफ महाराष्ट्र, वेअर लक्झरी मीट्स नेचर. दिस इजंट जस्ट अ होम, दिस इज युअर ओन होम. इथे सगळं मिळतं, जिथे लक्झरी, कम्फर्ट आणि तुमचं स्वतःचं असं असणारं एक घर. तर होम स्टे करायचा प्लॅन करताय, होम स्टे करायचं आहे तेही तापोळ्यामध्ये. तर आज आम्ही आलोय संदीप गायकवाड सरांच्या इथे. माऊली बंगलो असं म्हणून ओळखला जातो, वकील बंगला असंही म्हटलं तरी चालेल. आणि तुम्हाला बोटिंग क्लब अगदी वॉकिंग डिस्टन्सला मिळणार आहे. तरापा तिकडे जात आहे, तुम्ही बघू शकता. आणि ट्रेक प्रेमी असाल तर अगदी वॉकिंग डिस्टन्सला, म्हणजे इथून तुम्ही ट्रेक चालू करू शकता तो वासोटा किल्ल्यापर्यंत. सो महाबळेश्वर कडून तापोळ्यामध्ये आल्यानंतर हा मेन रोड आहे, तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. 50 ते 60 मीटर अंतरावरतीच आहे. इथेच तुम्हाला दिसून जाईल माऊली बंगलो. सो सकाळी सकाळी पहाटे तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा हा लक्झरी एक्सपिरियन्स, तोही अशा लेक व्ह्यू मध्ये. तर हा आहे पूर्ण लेक व्ह्यू, जो तुम्हाला मॉर्निंगला सकाळी सकाळी पहाटे तुम्हाला दिसणार आहे. पूर्ण असा एरिया जो तुम्ही अनुभवू शकता. सो कम्प्लीट बंगलो विथ 2 फर्निश्ड बेडरूम्स आणि कम्फर्टेबल बेड्स. सो प्रत्येक कोपरा न कोपरा तयार केलाय अगदी तुमच्यासारखा, वॉर्म अँड वेलकमिंग. सो वेलकम गाईज, वेलकम टू माऊली बंगलो. सो हा आहे फुल्ली फर्निश्ड हॉल. आणि इथे तुम्ही बघताय हा आहे किंग साईज सोफा, जिथे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता हॉलचा आणि सोफ्याचा, आराम करू शकता. त्यानंतर हॉलमध्ये आहेत AC, हा आहे हॉलमधला AC. त्याच्यानंतर आपल्याकडे TV सुद्धा आहे, ज्याचा तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. आणि संदीप सरांचे जे बुक्सचे कलेक्शन आहे त्याचा सुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. संदीप सरांचे खूप सारे कलेक्शन आहे बुक्सचे. जॅपनीज आहेत, इकिगाय आणि बरेचसे असे वेगवेगळे मराठी सुद्धा बुक्स आहेत. त्याचे कलेक्शन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकता. त्याच्यानंतर ऑफलाईन गेम्स आहेत, ज्यामध्ये रुबिक क्यूब आहे, कार्ड गेम्स असतील, युनो असेल आणि बरंच काही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. सो चला तर जाऊयात आतमध्ये. सो इथे आहेत 2 बेडरूम. इथे एक बेडरूम आहे आणि हा एक आहे बेडरूम दुसरा. इथे आहेत वॉशरूम्स जे तुम्ही युटिलाइज करू शकता. 2 वॉशरूम्स आहेत 2 बेडरूमसाठी. आणि या साईडला तुम्ही बघू शकता किचन आहे. तर हा आहे बेडरूम. आणि इथे तुम्हाला मिळणार आहे किंग साईज बेड आणि याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे AC. या बेडरूम मध्ये सुद्धा AC आहे. आणि इथे आहे कॅरम बोर्ड, जो तुम्ही इथे प्लेग्राऊंड जर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला काही गेम्स खेळायचे असतील, त्यामध्ये हा एक टॉप मोस्ट गेम असणार आहे कॅरमचा. कॅरम बोर्ड सुद्धा आहे, वॉर्डरोब सुद्धा दिलेला आहे, जो तुम्ही युटिलाइज करू शकता. ही आहे दुसरी बेडरूम. आणि इथे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे किंग साईज बेड आणि यासोबतच मिळणार आहे AC. यानंतर तुम्हाला मिळणार आहे वॉर्डरोब, जो तुम्ही युटिलाइज करू शकता. तुमचे क्लोथ्स आहेत आणि तुमच्या बाकीच्या काही गोष्टीज आहेत त्याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ड्रेसिंग टेबल. त्यासोबत इथे आहे लॅम्प
जो यूज करू शकता तुम्ही. आणि इथे छोटे छोटे ड्रॉर्स बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काही वस्तू सुद्धा ठेवू शकता. सो इथे आहेत 2 वॉशरूम, त्यामधला हा एक वॉशरूम आणि इथे एक आहे वॉशरूम जो दुसरा आहे. फुल्ली फर्निश्ड असा, आणि ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत, स्प्रे, कमोड, टॉयलेट, शॉवर, बेसिन. सो हे आहे कम्प्लीट किचन, फुल्ली इक्विप्ड. याच्यामध्ये तुमच्याकडे असणारे शेगडी, गॅस, त्याच्यानंतर असणारे ट्रॉलीज ज्याच्यामध्ये टूल्स असणारे जे की तुम्ही यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे फिल्टर सुद्धा आहे, पाण्याची काहीही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. वॉशिंग मशीन आहे. इथे हा सेक्शन बनवलेला आहे जिथे मिक्सर आहे. मिक्सर तुम्ही युटिलाइज करू शकता. ट्रॉलीज दिले तिथे स्टोरेजसाठी, खूप काही गोष्टी तुम्हाला ठेवायच्या असतील ठेवू शकता. वरती आहे ग्लास सेक्शन जिथे बाउल्स आहेत, ग्लासेस आहेत, प्लेट्स आहेत. त्याच्यानंतर आहे फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला हव्या त्या गोष्टी मेंटेन करू शकता. सो तुम्हाला स्वाद घ्यायचा आहे, सकाळी इथे असं बसून कॉफी घ्यायची आहे, ब्रेकफास्ट करायचा आहे, तर हे फोल्डिंगचे चेअर्स आणि डायनिंग टेबल आहे. इथे तुम्ही पूर्णपणे हा एक्सपिरियन्स करू शकता. अगदी टेरेसला सुद्धा घेऊन जाऊ शकता तुम्ही. आणि हा आहे झोका, जो सगळ्यांना माहितीच असेल. हा सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला जो करता येणार आहे इथे, पक्ष्यांचा आवाज घेत, लेक व्ह्यू बघत, चहा पिला तरी चालेल, हा एक्सपिरियन्स असणार आहे. सो इथे आलात की स्ट्रेस, कामाचा ताण आणि शहराचा ताण विसरून जाणार आहे तुम्ही. सो इफ यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स दिस मिनी काश्मीर सराउंडेड बाय ग्रीनरी, नेचर and luxury home, so this is the plan stay for you. So finally so आज मी आलोय संदीप गायकवाड सरांकडे, ज्या बंगल्यामध्ये आता आपण शूट केला, माऊली बंगलो. तर जाणून घेऊयात काय नक्की आहे, कसं आहे, काय लोकेशन असणार आहे. सो संदीप सर, ओव्हर टू यू. नमस्कार, मी संदीप गायकवाड. मी मुंबईचा आहे, पण हे माझं नेटिव्ह प्लेस आहे. ओके. आणि आपटी म्हणून गाव आहे पलीकडे. आणि तापोळ्यात तिथे हे मी घर बांधलंय फार पूर्वी. ओके. पण त्याचा आता असा वापर करावा असं आता सुचलंय. त्याच्या आधी माझे मित्रमंडळी भरपूर इथे येत असे, त्यामुळे हा कन्सेप्ट माझ्यासाठी नवा नाही. ओके. एव्हरीबडी इज वेलकम ना. ओके. सो बेसिकली म्हणजे तुम्ही वकील आहात का? कारण आम्ही महाबळेश्वर मधून आलो तापोळ्यामध्ये. वकील साहेबांचा बंगला म्हणून हा या भागामध्ये परिचित आहे. ओके. तो माझ्या वडिलांना, मी माझा काही संबंध नाही वकिलीशी. ओके. सो माझी बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि माझे वडील मात्र ॲडव्होकेट होते आणि या भागातले प्रतिष्ठित व्यक्ती होते. या भागातले तुमच्या माहिती करता सांगतो, सर्वात पहिले ग्रॅज्युएट होते ते या भागातले, म्हणजे तापोळा भागातले पूर्ण संपूर्ण हा जेवढा डोंगर दऱ्या दिसतात खोरं. ओके. हा. या भागातले पहिले ग्रॅज्युएट आणि पहिले डबल ग्रॅज्युएट. ओके. आणि ते समाजाभिमुख त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे याला वकील साहेबांचा बंगला म्हणून ओळखला जातो. सो बेसिकली म्हणजे इथे होमस्टे करण्याकरता सरांनी असा एक प्लॅन केलेला आहे. तर म्हणजे काय सेफली असेल किंवा कसं तुम्ही अप्रोच करता? ॲब्सोल्युटली सेफ. तापोळा इज नोन फॉर इट इज अ टुरिस्ट प्लेस. ॲब्सोल्युटली सेफ आहे, काही असं हे नाही. आणि ॲब्सोल्युटली काही. सो जसा हा तुम्ही नजारा बघतोय आपण सर, तर हा नजारा म्हणजे नक्की काय असणार आहे इथे, काय आहे? हा जो स्पॉट आहे, आपण 2 नद्यांच्या संगमावर हा स्थित आहे तापोळा. ओके. डावीकडून सोळशी नदी येते, उजवीकडून कोयना नदी येते आणि त्यांचा संगम तापोळ्यात होतो. सो पुढे ती कोयना नदी म्हणून. सो बेसिकली सातारपासून अगदी जवळ आहे, महाबळेश्वरच्या लोकांसाठी पण जवळ आहे. आणि इथे आता बोटिंग क्लब चालू आहे, राईट? हो हो.
ओके. बोट क्लब आहे इथला, हे वैशिष्ट्य म्हणजे बोट क्लब. तापोळा हा फार पूर्वीपासून बोट क्लब मुळे प्रसिद्ध झाला. कारण इथे तुम्हाला म्हणजे किती जितकं अंतर जायचं असेल तितकं अंतर तुम्ही बोटीने जाऊ शकता. खूप लॉंग टूर तुम्ही लॉंग ड्राईव्ह करू शकता बोटीने. म्हणजे इथे बोटिंग सुद्धा होऊ शकतं. हो. आणि असं ऐकण्यात नाही म्हणता येणार, जवळ वासोटा किल्ला सुद्धा आहे. हो, सो ट्रेकिंग गाईडसाठी हा बेटर ऑप्शन राहणार आहे. ऍब्सोल्युटली. वासोटा किल्ला जो आहे हे इथल्या म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून सगळ्यात रादर 2 नंबरचा तो ट्रेक असेल जो टफेस्ट म्हणता येईल. सो ट्रेकिंग गाईज Welcome. वेलकम. हा, सो इथून तुम्ही स्टे करून तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू Absolutely. शकता आणि सरांचं पूर्णपणे गायडन्स असणार आहे. सो थँक्यू सर, थँक्यू टू गिव्हिंग अस दिस चान्स टू Yes, प्रमोटिंग युअर बंगलो. अँड वेलकम. थँक्यू.